एरंडोली मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होऊ वाटल्या इलेक्शनला यावेळा आम्ही एरंडोलीची सीट कसल्या ही जे आणायची निवडून असं गावाने एकत्र येऊन आम्ही चंग बांधलेला आहे. 35 वर्ष झाली बाहेर सीट पळते. एरंडोली मतदारसंघ नावालाच आहे म्हणून आम्ही गावकरी एकत्र येऊन कसल्याही परिस्थिती ह्या तिन्ही सीटा निवडून आणल्याशिवाय माघार घेणार नाही. काय वाटेल ते झालं तर माफ नाही. आणि एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघ दोन्ही लेडीज तिन्ही लेडीज या कसल्याही परिस्थितीत आम्ही निवडून आणायचा निर्धार केला आहे आणि त्या निर्धाराची मी ठाम आहे आणि कसल्या परिस्थितीत कुठेही कोणी पडून देणार नाही अशी मी ग्वाही देतो आणि तिन्ही उमेदवाराला मी शुभेच्छा देतो. आज एरंडोली जिल्हा परिषद गणाचा आणि सलगरे पंचायत समिती आणि एरंडोली पंचायत समिती गणाचा अर्ज दाखल करण्याकामी आम्ही या ठिकाणी हजर झालेलो आहे. जिल्हा परिषद गणासाठी स्नेहलताई मोरे आणि एरंडोली पंचायत समिती गणासाठी सुप्रिया तवटे आणि सलगरे पंचायत समिती सुजाताताई पाटील यांचा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आम्ही हा अर्ज ताकदीने भरलेला आहे. गेले अनेक वर्ष समाजकार्य करत असताना सुद्धा अनेक निष्ठावंत आणि चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय होतोय असं लक्षात आल्यानंतर आज जर आम्ही अर्ज भरण्याची लोकांची परिस्थिती जर बघितली तर हा जनतेतलाच उद्रेक आहे. या 12 गावातून कसल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा हे जनतेनेच ठरवलेलं आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या उमेदवाराला यापुढे कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायचं नाही, कारण जनतेची फसवणूक आता यापुढे होणार नाही याची काळजी लोकांनीच घेतलेली आहे. आणि अनेक माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते गेले अनेक वर्ष या राजकीय सामाजिक जीवनात काम करत असतात, पण लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी द्यायचा ठराविक काही लोक वेगवेगळ्या पक्षात जाऊन मक्तेदारी निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो निश्चित या निवडणुकीमध्ये हाणून पाडला जाणार आहे. आजच्या या निवडणुकीतल्या अर्ज भरण्याच्या मतदाराच्या या सहभागातून एक असं दिसून आलेलं आहे की जनतेलाच हे उमेदवार पाहिजेत आणि या उमेदवारांना सुद्धा सत्ताधारी गटाने सुद्धा उमेदवारी डावललेली आहे, पण जनतेचा उद्रेक होऊन जनतेचेच हे उमेदवार आहेत असं दिसून येत आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आमची लोकभावना काम करण्याचे बघून आम्हाला महाविकास आघाडीनं म्हणजे विशालदादा पाटील, विश्वजित कदम असतील, अजितराव घोरपडे सरकार असतील, जयंत पाटील साहेब असतील, या लोकांनी आम्हाला 100% उमेदवारी देऊन या जनतेची सेवा करण्याची संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमचं जे विजन आहे कोणत्याही परिस्थितीत समतोल, स्वातंत्र्य, समता यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत लोकशाहीत अन्याय होणार नाही, असा लोकप्रतिनिधी यापुढे निवडून देणार नाही अशी भूमिका घेऊन कार्यकर्त्यांनी आजचा एवढा ताकदीनिशी अर्ज भरलेला आहे. आणि निश्चित आमचा विजय आहे. आणि या विजयानंतर एक नवीन समता, बंधुता आणि स्वातंत्र्य काय असतं, लोकशाही काय असते, संविधानाचा अर्थ काय आहे या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. तरी कुणीही प्रस्थापित राजकारण करण्याचा प्रयत्न यापुढे चालू देणार नाही असंच आज अर्ज भरलेल्या या परिस्थितीतून दिसून येते. आणि आम्ही यापुढे जनतेने दिलेल्या सेवेचं आतापर्यंत सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. यापुढे सुद्धा सर्वसामान्यापासून चांगल्या लोकांना न्याय देण्याचं आम्ही काम करू. निश्चित ही व्यवस्था यापुढे प्रस्थापित किंवा उड्या मारून राज्यसत्ता भोगण्याची स्वप्न भंग पावण्याचं काम केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आता 2026च्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ वाटलेल्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीचा अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आणि या शेवटच्या तारखेदिवशी आज आम्ही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावरून आज आम्ही एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जिल्हा परिषद गटाच्या वतीनं आज जिल्हा परिषद उमेदवार स्नेहल उमेश मोरे या एरंडोली जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर एरंडोली पंचायत समिती गणातून, सलगरे पंचायत समिती गणातून सुजाता विजय पाटील यांचा आम्ही अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर एरंडोली पंचायत समिती गणातून सुप्रिया तवटे यांचा आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाठीमागे आमचा एकच हेतू आहे. खरं तर काम करणाऱ्याला, नवीन नवीन माणसाला संधी मिळाली पाहिजे हा या निसर्गाचा नियम आहे आणि या म्हणजे वास्तव आहे. कारण प्रत्येक वेळेला एकच माणसाला आपण जर संधी देत गेलो आणि प्रामुख्यानं जर त्याचा विपर्यास जनतेमधून काय होते उद्रेक हा या अर्ज भरण्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आला असेल. आणि खरं तर या एवढ्या मोठ्या संख्येनं आज ही लोक, एवढा जनसमुदाय हजर झाला. आम्हालाही आमच्या स्वप्नात वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येनं जनसमुदाय हजर होईल. जवळजवळ 600 ते 700 मोटरसायकली होत्या, 2 व्हीलर, आणि त्याचबरोबर 150 ते 200 4 व्हीलर होत्या. आम्ही तर स्वयंप्रेरणेनं ही लोक या आमच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजर झालेले आहेत.
एकतर वयस्कर मंडळी, वारकरी संप्रदायामधली मंडळी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, युवा वर्ग, तसेच आमच्या माता भगिनी आणि आमचे सर्व सहकारी हे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये हजर झाल्यात आणि यांचा उत्साह आणि यांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण एवढा समाजकार्यामध्ये प्रेरित झालो। खरं तर प्रत्येक गावातून आम्हाला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला अर्ज भरणार आहे असं विचारासाठी गेल्यानंतर लोकांच्या मधूनच आलं की तुम्ही महाविकास आघाडीमधून अर्ज भरा आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहे। आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढा जनसमुदाय हजर होईल आणि एवढा मोठा जनसमुदाय हजर झाला। यावरती मी माझ्या सर्व जिल्हा परिषद गटाच्या तिन्ही उमेदवारांच्या माध्यमातून त्यांचा आभार मानतो या सर्वांचं। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या हातून जेवढं काय या भागासाठी काम करता येईल, सांगली जिल्ह्याचे विशालदादा पाटील, त्याचबरोबर या आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक नेते अजितरावजी घोरपडे सरकार, तसेच या राज्याचे नेते जयंत पाटील साहेब, तसेच या राज्याचे आमचे नेते मार्गदर्शक विश्वजित कदम साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा काम करण्याचा, अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि आज आम्हाला कळतं की खरोखरच आमचा निर्णय योग्यच आहे आणि जनतेची भावना आणि या सर्वांचा उद्रेक बघता येणाऱ्या काळामध्ये विजय आमचा निश्चित आहे या लोकांच्या भावनेनं आम्हाला कळून आले। आणि हे कळत असताना आमच्या हातून एक सुद्धा असं कृत्य घडणार नाही की या जनसामान्य शेवटचा माणूस केंद्रबिंदू आहे त्याचा अपमान होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ। आमच्या हातून जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही चांगलं करण्याचं काम करू। युवकांच्यासाठी, वयस्कर मंडळींच्यासाठी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी आम्ही या महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करू आणि आपले सर्वांचा आशीर्वाद आम्हाला येत्या 5 तारखेला मतदान रूपी सर्वांनी राष्ट्रवादी चिन्ह, घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला काम करण्याची संधी द्यावी एवढी मी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।